गुड आफ्टरनून सर्वांना. तर स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSC प्रिलिम्स 2024 या संदर्भात स्पॉटलाइट अकॅडमीची जी टेस्ट सिरीज आहे या संदर्भात हे आजचं व्हिडिओ जे आहे डिस्कशन आणि एक्सप्लेनेशन हे असणार आहे. तर डिटेल ॲनालिसिस आपण बघूयात टेस्ट नंबर 10च्या संदर्भात. हा जो पेपर आहे हा मॉडर्न इंडिया हिस्ट्री त्याचबरोबर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री या संदर्भात यामध्ये क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहे. तर सुरू करूयात डिस्कशनला. तर टेस्ट नंबर 10 आहे बघा. यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तर बेसिकली हा क्वेश्चन जो आहे हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये आली त्यानंतर हॉकिन्स जे आहे बघा, ओके, कॅप्टन हॉकिन्स, राईट, यांना सुरतमध्ये जेव्हा फॅक्टरीसाठी परमिशन घ्यायची होती तर ते कोणाकडे पोहोचले तर जहांगीर यांच्या दरबारात ते पोहोचले. कशासाठी तर व्यापारासाठी जो फरमान त्यांना पाहिजे होता त्याच्यासाठी. ओके, 1608 मध्ये ते पोहोचले आणि त्याचबरोबर जे आहे ते इवन जहांगीरच्या कोर्टमध्ये सुद्धा कार्यरत होते. ठीक आहे, तर ते त्यांचं महत्त्व आहे बघा. इथे जे मिस्टेक आहे बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये विचारलेलं आहे की कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर अकबर नसून इथे काय तर जहांगीर आहे. पहिलं स्टेटमेंट हे फॉल्स आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट सुद्धा हे फॉल्स आहे कारण की इथे कलकत्ता असा शब्द दिलेला आहे बघा. लोकेशन काय दिलेली आहे कलकत्ता. कलकत्ता नसून तर काय तर बघा सुरत. ओके, सुरतमध्ये जी फॅक्टरी आहे तर ती इस्टॅब्लिश इथे करणं अपेक्षित होतं. ओके, तर पहिल्याचा आन्सर असणार आहे बघा डी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांची जी सुरुवात आहे स्टार्टेड ट्रेडिंग इन इंडिया दे एंटर्ड अन ऑलरेडी एक्झिस्टिंग, म्हणजे ज्या काळामध्ये जेव्हा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली तेव्हा भारतामध्ये आर्थिक परिस्थिती कशी होती या संदर्भात हा प्रश्न आहे. तर पहिलं ऑप्शन आहे बघा देअर वॉज अ वेल एस्टॅब्लिश्ड इकॉनॉमिक सिस्टीम. याचा आन्सर काय असणार आहे बघा ए असणार आहे. देअर वॉज अ वेल एस्टॅब्लिश्ड इकॉनॉमिक सिस्टीम. कारण की पूर्वीपासूनच जे आहे बघा की प्रोडक्शन, डिलिव्हरी सिस्टीम्स त्याचबरोबर जे डिस्ट्रीब्युशन आहे गुड्सचं तर हे व्यवस्थित सिस्टमॅटिकली काय होतं तर फ्रेम होतं. ओके, कमर्शियल ज्या फ्लीट्स होत्या जहाजे जे होती तर यांचं जे येणं जाणं जे आहे हे आपल्याला कंटिन्युअसली त्या काळापासून दिसून येतं. ओके, त्यानंतर ज्या फॅक्टरीज ज्या इस्टॅब्लिश होत्या त्यामुळं ही जी सिस्टम आहे ती ही कशी होती वेल एस्टॅब्लिश आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर थर्ड जो क्वेश्चन आहे बघा हा चार्टर्ड ऍक्ट 1853च्या संदर्भात आहे. ह्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की लॉर्ड डलहौसी हे त्या काळात भारताचे गव्हर्नर जनरल होते. ओके, या संदर्भात असा स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, 3 स्टेटमेंट दिलेलं आहे की द कंपनी वॉज टू कंटिन्यू पोझेशन ऑफ टेरिटरीज अंटिल द पार्लिमेंट प्रोव्हाइडेड अदरवाइज, है ना. तर हे जे पोझेशन आहे हे कधी त्यांच्या हातातनं गेलं कंपनीच्या तर 1858च्या नंतर. ठीक आहे, जेव्हा 1857चा उठाव झाला त्यानंतर 1858चा जेव्हा ऍक्ट पास करण्यात आला त्यामध्ये काय झालं की सर्व पोझिशन जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून काढून घेण्यात आलं. त्यानंतर द कंपनीज पॅट्रोनेज ओव्हर द सर्व्हिसेस वॉज डिझॉल्व्ड. द सर्व्हिसेस वर नाव थ्रोन ओपन टू अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, है ना, ज्या सिव्हिल सर्व्हिसेस जे आपण म्हणतो, राईट. तर ही जे आहे आता ओपन कॉम्पिटिशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहे. त्याचबरोबर द स्ट्रेंथ ऑफ द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स वॉज इन्क्रीज्ड टू 18. ओके, तर ही वाढवली होती का तर नाही, वाढवली ती नव्हती, तर ती रेड्यूस करण्यात आली होती. काय करण्यात आली होती रेड्यूस, कमी करण्यात आली होती 25 ते 18 पर्यंत. ओके, तर याचा आन्सर काय असणार आहे बघा 3चं बी. फक्त 2 स्टेटमेंट यामध्ये काय आहे करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा 4th नंबरचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात जे आहे बघा स्टेटमेंट्स दिलेले आहेत की लॉर्ड मेयो हॅड टेकन द फर्स्ट स्टेप इन द डायरेक्शन ऑफ सेपरेटिंग सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल फायनान्सेस. ओके, जे फायनान्सेस होते त्या काळातले, ओके, तर त्यांना डिवाइड करण्याचं कोण केलं तर लॉर्ड मेयो यांनी केलं. कधी केलं होतं हे तर 1870 या कालावधीमध्ये त्यांनी त्या स्टेप्स ज्या आहेत त्या उचलल्या होत्या. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो की 1877ला जेव्हा लॉर्ड लिटन आले तर त्यांनी काय केलं की पुन्हा एकदा हे जे फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन होतं तर याला या स्कीमला एनलार्ज केलं. ओके, बाय सपोर्टिंग द स्कीम.
त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट काय की फॉर वॉर पर्पज द ब्रिटिश हॅड डिवायडेड इंडिया इंटू प्रोव्हिन्सेस ऑफ बेंगॉल, मद्रास आणि बॉम्बे ॲज प्रेसिडेन्सी. आता हा फॅक्ट आपल्याला करेक्टली माहिती आहे की प्रेसिडेन्सी ज्या आहेत ह्या बेंगॉल, मद्रास आणि बॉम्बेमध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश झालं होतं. पण यांचं जे एस्टॅब्लिशमेंट मागचं जे कारण आहे तर ते वॉर होतं का तर नाही. हे यांनी एस्टॅब्लिशमेंट कशासाठी केली होती तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेससाठी. कशासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेससाठी त्यांनी ही केली होती. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे ए, ओनली 1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू द महालवारी सिस्टीम कन्सिडर द फॉलोइंग. महालवारी सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस्ड आफ्टर द परमनंट सेटलमेंट अँड बिफोर द रॉयतवारी सिस्टीम. आता जर योग्य क्रम जर आपण बघितला तर क्रम इंट्रोडक्शनचा कसा आहे तर सुरुवातीला आपल्याला बघायला मिळतं की सर्वात पहिले परमनंट सेटलमेंट सिस्टीम जी आहे तर ती इंट्रोड्यूस करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यानंतर रयतवारी जी आहे ती आपल्याला 1820 या दरम्यानमध्ये फॉर्मेशन झालेली दिसून येते. 1820 मध्ये काय आलं रयत सिस्टीम आली. त्याचबरोबर 1822 मध्ये जे आहे बघा आपल्याला महालवारी सिस्टीम फॉर्म झालेली दिसून येते. ओके, तर योग्य क्रम काय आहे तर परमनंट पीस सेटलमेंट, त्यानंतर रयतवारी सिस्टीम, त्यानंतर आहे महालवारी सिस्टीम. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे बघा, महालवारी सिस्टीम रेव्हेन्यू वॉज फिक्स्ड ऑन द बेसिस ऑफ असेसमेंट ऑफ प्रोडक्शन अँड इंडिव्हिज्युअल. तर फिक्स रेव्हेन्यू कुठे बघायला मिळतो आपल्याला परमनंट सेटलमेंट सिस्टीम मध्ये, तिथे आपल्याला फिक्स बघायला मिळतो. पण उर्वरित जे दोन आहे तिथे काय तर पिरियडिकली चेंज होणार अशी तरतूद इथे देण्यात आली होती. काय होणार पिरियडिकल चेंजेस जे आहे रेव्हेन्यू मध्ये होणार. ओके, ॲज पर द कंडिशन्स. सेकंड स्टेटमेंट सुद्धा कसं आहे तर चुकीचं आहे. तर 5चा आन्सर काय असणार आहे 5th नंबरच्या क्वेश्चनचं डी असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th नंबर. रयतवारी सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड इन द टेरिटरीज ऑफ द कंपनी बाय थॉमस मुनरो अँड कॅप्टन रीड इन 1820. बरोबर, थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड यांना जे आहे इथे श्रेय दिलं जातं. कशा संदर्भात रयतवारी सिस्टीमच्या संदर्भात 1820 मध्ये जे आहे त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते इथे पूर्णपणे करेक्ट आहे. त्याचबरोबर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा, रयतवारी सिस्टीम मध्ये इन रयतवारी सिस्टीम रेव्हेन्यू वॉज नॉट फिक्स्ड सो दॅट गव्हर्नमेंट कॅन इन्क्रीज रेव्हेन्यू इन केस ऑफ मोर प्रोडक्शन. तर हे सुद्धा काय आहे तर ट्रू आहे. ओके, रेव्हेन्यू हे फिक्स नव्हतं. महालवारी आणि रयतवारीमध्ये काय जो रेव्हेन्यू सिस्टीम जी होते तिथे रेव्हेन्यू फिक्स नव्हता. ओके, त्यानंतर रायट्स वर रेकग्नाइज्ड ॲज ओनर ऑफ द लँड बिकॉज दे कल्टिवेटेड अँड रेव्हेन्यू टू बी कलेक्टेड डायरेक्टली फ्रॉम द देम. म्हणजे इथे जो मीडिएटर होता, ओके, परमनंट सेटलमेंट सिस्टीम मध्ये आपण काय बघतो की मिडलमॅन जो आहे तो जमीनदार असेल किंवा तालुकदार असतील यांच्या मार्फत जे आहे बघा रेव्हेन्यू कलेक्ट केला जात होता आणि त्यांच्याकडून जे आहे मग तो जमीनदारकडून जो आहे तो ब्रिटिशांना तो दिला जात होता. ओके, म्हणजे ही 3 टायर सिस्टीम होती. इथे तसं नसून काय तर फक्त 2च स्टेक होल्डर आहे. एक आहे कंपनी आणि दुसरा आहे तर रॉयल्स जे की स्वतः लँड ओनर्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे ती थर्ड स्टेटमेंट सुद्धा काय तर इथे करेक्ट आहे. तर 6चा आन्सर असणार आहे बघा सी. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे बघा, ली कमिशन कशाच्या संदर्भात आहे बघा. 1923 मध्ये जे आहे अपॉइंटेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन 1923 ली कमिशन इज असोसिएटेड विथ व्हॉट. तर ली कमिशन एकदम इझी क्वेश्चन आहे बघा इथे, तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात आहे बघा. ओके, यापूर्वी आपल्याला बघायला मिळतं की 1917 मध्ये ऑलरेडी एक कमिशन ऑलरेडी इथे येऊन गेलं होतं. तर त्या कमिशनचं नाव आहे बघा आयलिंग्टन कमिशन. ओके, आयलिंग्टन कमिशन हे कमिशन ऑलरेडी इथे येऊन गेलेलं होतं 1917ला आणि याच्याच रिकमेंडेशन जे आहे परत पुन्हा विचारात घेण्यात आल्या आणि त्या संदर्भात जे आहे वेगवेगळे रूल्स फॉर्म करण्यात आले. कोणाकडून तर ली कमिशनकडून. ओके, तर बेसिकली काय म्हणणं होतं ली कमिशन यांचं. आता आयलिंग्टन कमिशननं काय म्हटलं की मोर दॅन 25% ऑफ द हायर गव्हर्नमेंट पोस्ट शुड बी अलॉटेड टू द इंडियन्स. त्यानंतर 1923 मध्ये असं सांगण्यात आलं की इंडियन आणि ब्रिटिश यांचे जे नंबर्स आहेत इन द सिव्हिल सर्व्हिसेस हे कसे पाहिजे इक्वल पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत तर आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, द रूट्स ऑफ द मॉडर्न बँकिंग सिस्टीम. ओके,
कॅन बी ट्रेस बॅक इन 1786 विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे प्रथमतः जी बँक सिस्टीम जी सुरू करण्यात आली इंडियामध्ये, तर पहिली बँक जी आहे बघा ही बँक ऑफ कलकत्ता होती आणि त्यापासूनच जे आहे जे रूट्स आहेत आपल्याला मॉडर्न बँकिंग सिस्टीमचे ते बघायला मिळतात. ओके, नंतरच्या ज्या बँक्स आहेत बघा त्या 1806, 1840 आणि 1843. ओके, 1840, 1840 आणि 1843, 1804, 1840 आणि 1843 अशा अनुक्रमे आपल्याला फॉर्मेशन झालेला दिसून येतात. त्यानंतर इम्पिरियल बँक जी आहे बघा तर ती 1955 मध्ये फॉर्म झाली. तर हे आपल्याला इंडिपेंडन्स नंतर जे आहे मॉडर्न बँकिंग सिस्टीमचे रूट्स बघायला मिळतात. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे बघा तालुकदारी सिस्टीमच्या संदर्भात आहे. इथे स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा की तालुकदार वॉज जनरली अ लँड होल्डर इन बेंगॉल इन एक्सटेंट ऑफ लँड कंट्रोल अँड सोशल स्टेटस. तर 9th स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. 9th स्टेटमेंट इज करेक्ट. फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे बघा तालुकदार कलेक्टेड द रेव्हेन्यू फ्रॉम द विलेजेस अंडर हिज चार्ज then deposited revenue with the government without deducting cost of collection. ओके, तर हे इथे चुकीचं आहे बघा. जेव्हा कधी तालुकदार संचाकडून रेव्हेन्यू गोळा केला जायचा आणि जेव्हा तो ब्रिटिशांना दिला जायचा तर देण्याच्या पूर्वी एक स्वतःचा जो एक सेल्फ चार्ज जो आहे, स्वतःच्या सर्व्हिसचा जो चार्ज आहे तर हा इथे कट केला जायचा. कोणाकडून तर तालुकदार यांच्याकडून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही सिस्टीम इथे चालायची. त्याचबरोबर 30 इयर्सचा ॲग्रीमेंट जो आहे हा तालुकदार सोबत आपल्याला केलेला दिसून येतो. किती इयर्सचा तर 30 इयर्सचा ॲग्रीमेंट. ओके, 30 इयर्सचा ॲग्रीमेंट जेव्हा तालुकदार सोबत केला जायचा तर या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अवध सारख्या ठिकाणी तालुकदार जे आहे यांना लँड ओनर्सचं स्टेटस होतं. लँड होल्डर्स आणि हायर सोशल स्टेटस ते त्यांना बघायला मिळायचं. पण बेंगॉलमध्ये जे आहे तो सिनारिओ थोडासा वेगळा होता. जमीनदार यांच्या नंतर जे आहे पोझिशन जी आहे ही तालुकदार्सला मिळालेली आहे. ओके, त्याच्यामुळे इथे डबल जे आहे हायरार्की आपल्याला बघायला मिळते. कुठे तर बेंगॉलमध्ये. आणि अवधमध्ये जे आहे आपल्याला सिंगल फॅक्टर जो आहे तालुकदारचा तर तो बघायला मिळतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा 10th नंबर क्वेश्चन. मॅडम कामा ज्या आहेत बघा यांच्या संदर्भात आहे. तर पहिले स्टेटमेंट आहे बघा की 1907 मध्ये मॅडम कामा बिकेम द फर्स्ट पर्सन टू हॉइस्ट द इंडियन फ्लॅग इन जर्मनी. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. त्यानंतर शी प्रोपोगेटेड द कॉजेस ऑफ स्वराज अमंग द इंडियन कम्युनिटी इन इंग्लंड. त्यांचं मुख्य जे कार्य होतं बघा मॅडम कामा यांचं तर हे इंग्लंडमध्ये होतं. आणि त्याचबरोबर जर्मनी इथे जे आहे बघा आणि इंडियन फ्लॅग जो आहे तर तो रेज केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर याचं जे आन्सर असणार आहे बघा तर सी असणार आहे. त्यांचं जे आहे तर ते सी आहे. त्यानंतर 11th नंबरचा क्वेश्चन आहे बघा स्वदेशी मुवमेंटच्या संदर्भात आहे. विथ रेफरन्स टू द स्वदेशी मुवमेंट विच ऑफ द फॉलोइंग वेअर इट्स ऑब्जेक्टिव्ह. ओके, कोणकोणते उद्देश आहे कशाचे तर स्वदेशी मुवमेंटची. ओके, स्वदेशी मुवमेंट कधी झाली होती तर स्वदेशी मुवमेंट जी आहे ही आपल्याला बघायला मिळते आफ्टर द पार्टिशन ऑफ बेंगॉल. बेंगॉलच्या विभागणीनंतर जे आहे विभागण्याचा जो प्रयत्न केला होता राईट त्याच्यानंतर जे आहे आपल्याला ही चळवळ जी आहे बघायला मिळते. आता स्वदेशीमध्ये बेसिकली काय केलं होतं की लोकांना एकत्रित आणण्यासाठी फॉरेन कॉम्पोनंट्सला काय केलं होतं बॉयकॉट केलं होतं. म्हणजे फॉरेन प्रोडक्ट्स त्याच्यानंतर फॉरेन कपडे क्लोथ्स ओके फॉरेन मटेरियल्स यांना काय करण्यात आलं होतं तर बॉयकॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा नॅशनल एज्युकेशनला प्रोमोट करण्यात आलं होतं. ओके, नॅशनल एज्युकेशनला म्हणजे वेस्टर्न एज्युकेशनच्या अल्टरनेटिव्हमध्ये नॅशनल एज्युकेशन हे आपण प्रोमोट केलं पाहिजे. त्याचबरोबर सेल्फ गव्हर्नमेंट है ना, सेल्फ गव्हर्नमेंट ही जी संकल्पना आहे तर ही आपल्याला इथे आलेली दिसून येते. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा सी. तिन्ही जे आहे इथे योग्य आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा 12th नंबर क्वेश्चन. इथे दिलेला आहे की दोन स्टेटमेंट दिलेला आहे बघा. केटी तेलंग वॉज द फाउंडिंग मेंबर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके, तर केटी तेलंग जे आहेत बघा तर ते बॉम्बे प्रेसिडेन्सीचे फाउंडर होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तयबजी हे सुद्धा कार्यरत होते. ओके, फिरोजशाह मेहता आणि त्याचबरोबर बदरुद्दीन तयबजी. ओके, तर हे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. कशामध्ये तर फाउंडिंग मेंबर म्हणून.
त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे बघा तर ते करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा, द बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन वॉज फाउंडेड ॲज अ रिझल्ट ऑफ द रिॲक्शनरी पॉलिसीज ऑफ लिटन अँड द एल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी. ओके, तर जी एल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी झाली होती लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये, तर ही कॉन्ट्रोवर्सी कशाच्या संदर्भात होती, तर युरोपियन जजेस हे ट्रायल करतील बोथ इंडियन्सला आणि फॉरेनर्सला. ओके, मग ही जी पार्शॅलिटी होती तिथे जजेसच्या कॉन्ट्रोवर्सीच्या संदर्भात, तर या संदर्भात आपल्याला एल्बर्ट बिल जे आहे हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये दिसून येतं. तर सेकंड स्टेटमेंट सुद्धा इथे ट्रू आहे बघा. ओके, याचा आन्सर काय असणार आहे तर 12चा सी. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. तर इथे जे आहे स्वराज पार्टी जी आहे बघा, स्वराज पार्टी. ओके, स्वराज पार्टीच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी विचारलेल्या आहे की द राईट टू फ्रेम अ कॉन्स्टिट्यूशन, अटेनिंग सेल्फ रूल, त्यानंतर कंट्रोल ओव्हर द ब्युरोक्रेसी. तर या सर्व ज्या होत्या बघा ह्या स्वराज पार्टीच्या डिमांड ज्या आहेत आपल्याला त्या दिसून येतात. ओके, त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. टिळक स्वराज फंड वॉज क्रिएटेड फॉर विच ऑफ द फॉलोइंग मुवमेंट. कोणत्या मुवमेंटला जे आहे सपोर्ट करण्यासाठी टिळक स्वराज्य फंड हा एस्टॅब्लिश करण्यात आला होता, असा हा प्रश्न आहे बघा. तर बेसिकली याचं जे आन्सर आहे तर ते आहे नॉन कोऑपरेशन मुवमेंट. ओके, टिळक यांची जेव्हा डेथ झाली त्यानंतर जे आहे आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ जे आहे बघा हा फंड जो आहे हा इथे एस्टॅब्लिश झालेला दिसून येतो. ओके, त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फैजपूर सेशन जे आहे 1936चं, तर इथे प्रेसिडेंटशिप जी आहे तर ती जवाहरलाल नेहरू यांच्या हातात होती आणि त्याचबरोबर जे आहे इथे फॅसिझमच्या विरुद्ध जे आहे तर त्या संकल्पना ज्या आहे किंवा विरोध जो आहे तो दर्शवला होता. हे स्टेटमेंट कसं आहे बघा, ट्रू आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा इथे, ॲट लखनौ सेशन फर्स्ट मीटिंग ऑफ ऑल इंडिया किसान सभा वॉज हेल्ड. ओके, तर हे सुद्धा करेक्ट आहे. इथे ऑल इंडिया किसान सभा जी आहे बघा याची जी स्थापना आहे ही आपल्याला दिसून येते इथे 1936 मध्येच. ओके, तर इथे जे आहे बेसिकली आपल्याला याचा आन्सर असणार आहे बघा सी. बोथ 1 and 2 आर करेक्ट. त्यानंतर आहे बघा 16 नंबरचा क्वेश्चन आहे कम्युनल अवॉर्ड. ओके, तर कम्युनल अवॉर्डवरती 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा बेसिकली की द अवॉर्ड वॉज रिझर्व्ड अ नंबर ऑफ सीट्स इन द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर. हे करेक्ट स्टेटमेंट आहे बघा. ओके, तर प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरच्या संदर्भात जे आहे इथे सीट्स ज्या आहेत त्या रिझर्व करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर या अवॉर्डमध्ये अकॉर्डिंग टू दिस अवॉर्ड्स ओनली मुस्लिम, ख्रिश्चन अँड अँग्लो इंडियन्स वोटर्स वुड इलेक्ट देअर कॅन्डिडेट्स बाय वोटिंग थ्रू सेपरेट इलेक्टोरेट्स. ओके, तर ओनली नाहीये बघा, याच्यामध्ये युरोपियन्स आणि सिख वोटर्स सुद्धा इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट काय ऑटोमॅटिकली रॉंग होऊन जातं. थर्ड स्टेटमेंटमध्ये जे सांगितलेलं आहे की युरोपियन्स अँड सिख्स वोटर्स वुड इलेक्ट देअर कॅन्डिडेट्स बाय वोटिंग इन जॉईंट इलेक्टोरेट्स, तर हे इथे फॉल्स आहे. कारण की जॉईंट इलेक्टोरेट्स कोणाला दिलं होतं तर डिप्रेस्ड क्लासेस यांना दिलं गेलं होतं. ओके, यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा ओनली 1. ओनली ए इज करेक्ट. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. विथ रेफरन्स टू द इम्पॉर्टंट डिमांड्स ड्युरिंग सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ओके, थोडासा फॅक्च्युअल टाईपमध्ये क्वेश्चन आहे बघा. ओके, आता यामध्ये सांगितलेलं आहे की बेसिकली 50% कट इन मिलिटरी एक्सपेंडिचर. तर हे स्टेटमेंट काय इथे ट्रू आहे. ॲबॉल्युशन ऑफ सॉल्ट टॅक्स बट कंटिन्युएशन ऑफ गव्हर्नमेंट सॉल्ट मोनोपॉली. एकदम लॉजिकल स्टेटमेंट आहे बघा. असं शक्यच नाही की जर सॉल्ट टॅक्स जर अबॉलिश करायचं सांगितलं त्याचबरोबर मोनोपॉली तुम्ही मेंटेन ठेवा अशी आपली डिमांड नसू शकते. त्यामुळे हे इथे इलॉजिकल स्टेटमेंट आहे. ओके, मोनोपॉली आपण कंटिन्यू करू देणार नाही. त्यानंतर 25% रिडक्शन इन लँड रेव्हेन्यू. ओके, तर एवढी छोटी डिमांड नाहीये बघा इथे. इथे काय तर 50% रिडक्शन इन लँड रेव्हेन्यू वॉज डिमांडेड. त्यानंतर द रुपी स्टर्लिंग रेशो जे आहे बघा, रुपीचा आणि पाऊंड स्टर्लिंगचा जो रेशो आहे तर हा वाढवला पाहिजे, तर हे चुकीचं आहे. तर इथे काय आहे तर हे रेड्यूस केला पाहिजे. ओके, हा जो आहे हा रेशो जो आहे रेड्यूस केला पाहिजे. म्हणजे इंडियन करन्सीची जी व्हॅल्यू आहे रुपीची तर ती कशी होईल ऑटोमॅटिकली वाढेल.
याचा आन्सर काय असणार आहे बघा 17चं ए. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द मेजर एम ऑफ राऊंड टेबल कॉन्फरन्स. ओके, पुन्हा एकदा लॉजिकल क्वेश्चन आहे बघा की बेसिकली एम राऊंड टेबल कॉन्फरन्सचा काय होता. जसं आपल्याला माहिती आहे की 1909 मध्ये मॉर्लेमिंटोचा कायदा आला, त्याचबरोबर 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा आला, राईट. त्यानंतर जे आहे 1935 मध्ये जो ऍक्ट आला होता, ओके, तर त्याच्या पूर्वी जे आहे आपल्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स कंडक्ट झालेल्या दिसतात 1930s मध्ये, त्यानंतर 31 आणि त्याचबरोबर 32 मध्ये. या 3 वर्षासाठी जे आहेत 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आपल्याला कंडक्ट झालेल्या दिसून येतात. तर यांचा मेन एम जो होता तर हा कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मसाठी होता बघा. हे जे ऍक्ट्स होते विविध प्रकारचे 99चा असेल किंवा 19चा असेल, याच्या ज्या शॉर्टकमिंग्स होत्या, याच्यासोबत जे डिससॅटिस्फॅक्शन होतं इथे लोकांचं, तर याला फुलफिल करण्यासाठी जे आहे बघा, डिमांड्स ऐकून घेण्यासाठी फर्दर कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मसाठी जे आहे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स या कंडक्ट करण्यात आल्या होत्या. ओके, त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, यापैकी जे आहे कन्सिडर द फॉलोइंग, विच ऑफ द अबोव लीडर्स वेर पार्ट ऑफ द फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स. ओके, कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी झालेलं होतं. ओके, तर आपण जर यांचा विचार केला तर सरदार संपूर्ण सिंग जे आहे बघा ते सिख रिप्रेझेंटेटिव्ह होते बघा. ओके, त्यानंतर आपण तेज बहादूर सप्रू जर बघितले तर हे लिबरल कम्युनिटीला जे आहे बघा ते रिप्रेझेंट करत होते. त्यानंतर श्रीनिवास शास्त्रीचा जर आपण विचार केला तर इथे बेसिकली जे आहे बघा हे सुद्धा लिबरल कम्युनिटीचेच होते तेज बहादूर सप्रू सोबत. त्याचबरोबर के.टी. पॉल आणि एम.आर. जयकरचा विचार केला तर के.टी. पॉल जे आहे तर हे ख्रिश्चन कम्युनिटीला जे आहे ते रिप्रेझेंट करत होते. त्याचबरोबर एम.आर. जयकर जे आहे तर हे हिंदू महासभेला रिप्रेझेंट करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे आहे बघा ऑल ऑफ द अबोव मेंबर्स हे इन्क्लुडेड होते. आता इथे इन्क्लुडेड कोण नव्हतं तर बघा काँग्रेस वॉज नॉट अ पार्ट. ओके, काँग्रेस इथे इन्क्लुडेड नाही. काँग्रेस वॉज नॉट अ पार्ट ऑफ दिस राऊंड टेबल कॉन्फरन्स. बघ काँग्रेस जी आहे बघा तर ती 1931 मध्ये जे आहे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला आपल्याला पार्टिसिपेट झालेली दिसून येते. त्यानंतर बघा 20th नंबरचा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू ऑब्जेक्टिव्ह इंडिव्हिज्युअल सत्याग्रह. राईट, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह आपल्याला बघायला मिळतं 1940s मध्ये. कधी बघायला मिळतं 1940s मध्ये. तर सपोर्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आणि करेक्ट इथे विचारलेलं आहे बघा की हे जे इंडिव्हिज्युअल सत्याग्रह होतं याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते. तर सपोर्ट ऑफ इंडिया इन वॉर तर नाही, कारण की 39ला आपण बघतो की सेकंड वर्ल्ड वॉर हा काय सुरू झालेला आपल्याला दिसून येतो, बरोबर. त्याच्यामुळे सपोर्ट नसून तिथे काय तर बिलकुलच त्याला विरोध आहे बघा. सपोर्ट नसून तर तिथे काय ऑपोजिशन आहे. कशाला? इंडियाज पार्टिसिपेशन इन वॉर. त्यानंतर डिमांड फॉर द लॉंग अवेटेड ऑगस्ट ऑफर. ओके, तो ऑगस्ट ऑफरलाच रिस्पॉन्स म्हणून जे आहे बघा इंडिव्हिज्युअल सत्याग्रह हे लॉन्च केले गेले होते. ही डिमांड त्यांची नव्हती. त्याचबरोबर टू बी परफॉर्म्ड बाय एव्हरीवन इन अ नॉन व्हायलेंट मॅनर. आता तुम्हाला लॉजिकली वाटू शकतं की ही तर गांधीजी यांची मेथोडॉलॉजी आहे नॉन व्हायलेंटमध्ये एक्झिक्यूट करणे आणि सर्वांनी सहभाग घ्यावा, त्याच्यामुळे याला हे जे स्टेटमेंट आहे तर हे करेक्ट असेल. पण हे सुद्धा इथे काय तर चुकीचं आहे, कारण की इथे जे सत्याग्रह आहे बघा इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, इंडिव्हिज्युअलच याच्यामुळे म्हटलं जातं की दिस इज शुड नॉट बी परफॉर्म बाय एव्हरीवन. ओके, दिस सत्याग्रह शुड बी परफॉर्म बाय इंडिव्हिज्युअल विच आर सिलेक्टेड बाय गांधीजी हिमसेल्फ. गांधीजी ज्यांना चूज करतील त्यांच्याकडून जे आहे हा सत्याग्रह परफॉर्म झाला पाहिजे. तर याच्यामध्ये जे आहे बघा आपल्याला बेसिकली जे आहे विनोबा भावे जे आहे यांना चूज केलेलं दिसून येतं. ठीक आहे, त्यानंतर बघा याच्यामुळे याचं जे स्टेटमेंट आहे बघा इथे जे आहे 3 स्टेटमेंट कसे आहेत तर रॉंग आहेत. ओके, त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन आहे बघा इथे. तर इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा की जवाहरलाल नेहरू वॉज द सेकंड टू ऑफर सत्याग्रह आफ्टर विनोबा भावे ड्युरिंग इंडिव्हिज्युअल सत्याग्रह. ओके, तर हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे हे करेक्ट आहे, बिकॉज विनोबा भावे वॉज द फर्स्ट सत्याग्रही. ओके, ही वॉज द फर्स्ट सत्याग्रही. त्यानंतर इंडिव्हिज्युअल सत्याग्रह वॉज ऑल्सो नोन ॲज दिल्ली चलो सत्याग्रह. तर हे सुद्धा ट्रू आहे. ओके, अल्टरनेट नेमवरती तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात बघा प्रिलिम्समध्ये की दिल्ली चलो सत्याग्रह हे कशाशी संबंधित आहे किंवा कोणत्या कालावधीमध्ये झालं होतं. ओके, कोणत्या मुवमेंटशी संदर्भात हे आहे. ओके, तर हे असे अल्टरनेट नावं पण तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. इथे जे आन्सर असणार आहे बघा 21चं ते असणार आहे सी.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, 2 स्टेटमेंट दिलेले आहे इथे इंडियन नॅशनल आर्मीच्या संदर्भात. ओके, INA जी आहे इंडियन नॅशनल आर्मी. ओके, तर इंडियन नॅशनल आर्मीच्या संदर्भात आहे. आणि इंडियन नॅशनल आर्मी जी आहे जी सुभाषचंद्र बोस यांनी सेटअप केली होती, यांच्या ज्या रेजिमेंट्स होता बघा, ब्रिगेड्स, यांना विविध नाव देण्यात आले होते. एक चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने आहे, एक सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आहे, आणि एक गांधीजी अशा नावाची जी आहे एक रेजिमेंट इथे बघायला मिळते. ओके, तर फर्स्ट स्टेटमेंट इथे काय असणार आहे तर करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की इंडियन नॅशनल आर्मी हेडक्वार्टर्स वॉज इन सिंगापूर ओनली. तर सिंगापूर तर आहेच, त्याचबरोबर रँगून जे आहे बघा, जे म्यानमारमध्ये जी लोकेशन आहे रँगून, इथे सुद्धा आपल्याला यांचं हेडक्वार्टर जे आहे बघायला मिळतं. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. त्यानंतर 23 नंबरवरती या. क्वेश्चन वरती स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. चितगाव आर्मी रेड वॉज डन बाय इंडियन रिपब्लिकन आर्मी. ओके, त्यानंतर चितगाव आर्मी रेड वॉज इन्स्पायर्ड बाय द रशियन कम्युनिस्ट रेव्होल्युशन. ओके, सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा हे इथे चुकीचं आहे. ओके, तर फर्स्ट स्टेटमेंट इथे करेक्ट आहे बघा. ही जी रेड आहे तर ही 1930s मध्ये कंडक्ट करण्यात आली होती. कधी 1930s मध्ये. आणि ईस्टर रायझिंग इन इंग्लंड ह्या मुवमेंट पासून जे आहे इन्स्पिरेशन घेण्यात आलं होतं. ओके, ईस्टर रायझिंग इन आयर्लंड. ओके, आयर्लंडमध्ये ही जी मुवमेंट होती तर याच्यापासून जे आहे इन्स्पिरेशन इथे घेण्यात आलं होतं. तर इथे जे आहे बघा बेसिकली फर्स्ट याचा आन्सर असणार आहे ए. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, फक्त इथे तुम्हाला हा फॅक्ट माहिती पाहिजे की इंडिया आणि पाकिस्तानमध्ये हे झालेलं आहे. ओके, फर्स्ट स्टेटमेंट इथे काय तर रॉंग आहे. द इंडस ट्रीटी वॉटर इज अ वॉटर शेअरिंग ट्रीटी बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान अरेंज बाय द वर्ल्ड बँक. तर इथे शब्द काय तर अफगाणिस्तान, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे ईस्टर्न रिव्हर्स ऑफ इंडस आर अलोकेटेड टू एक्सक्लुझिव्हली युज्ड बाय इंडिया. तर बिफोर ड्रेनिंग इन टू पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानला जाण्याच्या पूर्वी जे आहे एक्सक्लुझिव्ह यूज जो आहे ईस्टर्न ट्रिब्युटरीजचा इंडसच्या, तो कोणाला दिलेला आहे तर इंडियाला दिलेला आहे. तर यामध्ये ज्या रिव्हर्स ज्या आहे एक्सक्लुझिव्हली यूज करायला मिळतात याच्यामध्ये कोणत्या आहेत तर बघा सतलज, बियास आणि रावी. ओके, कोणत्या आहेत तर सतलज, बियास आणि रावी या रिव्हर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि वेस्टर्नमध्ये जर आपण बघितलं तर इंडस, झेलम आणि चेनाब या 3 रिव्हर्स आपल्याला वेस्टर्नमध्ये बघायला मिळतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, हिस्ट्री आफ्टर इंडिपेंडन्सच्या संदर्भात आहे की द पंचशील ॲग्रीमेंट बिटवीन इंडिया अँड चायना इन्क्लूड्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग. आता पंचशील ॲग्रीमेंट जे आहे बघा हे 1954 मध्ये जे आहे हे पंचशील ॲग्रीमेंट जे आहे बघा हे 1954 मध्ये आपल्याला एक्झिक्यूट झालेलं दिसून येतं. तर कोणामध्ये झालं होतं तर इंडिया आणि चायनामध्ये. तर बेसिकली त्यावेळेसचे जे प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू आणि त्याचबरोबर चायनाचे जे प्राईम मिनिस्टर होते शाओ एनलाय यांच्यामध्ये ते करण्यात आलं होतं. तर याचे बेसिक जे प्रिन्सिपल्स आहेत बघा हेच आहे की नॉन इंटरफेरन्स एकमेकांच्या राज्यांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येकाच्या सोव्हर्निटीला आणि टेरिटोरियल इंटिग्रिटीला काय तर रिस्पेक्ट देणे. त्यानंतर म्युच्युअल नॉन ॲग्रेशन, डू नॉट स्टार्ट द ॲग्रेसिव्ह पॉलिसीज ऑन द बॉर्डर ऑर विथ इच अदर. त्याचबरोबर इक्वॅलिटी आणि म्युच्युअल बेनिफिट अशा पॉलिसीज इम्प्लिमेंट करायच्या जेणेकरून दोन्ही देशाला जे आहे एकमेकांचा बेनिफिट हे म्युच्युअली झालं पाहिजे. ओके, तर हे जे आहेत हे चारही इथे काय करेक्ट आहे. त्याच्यामुळे 25चा आन्सर काय असणार आहे डी, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, बांडुंग कॉन्फरन्स. ओके, बांडुंग कॉन्फरन्स जी इंडोनेशियामध्ये 1955 मध्ये कंडक्ट झाली होती
ती कशाच्या संदर्भात आहे, तर ही जी कॉन्फरन्स आहे बघा ही नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या संदर्भात आहे. कशा संदर्भात? नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या. ओके, तर पहिलं जे सेशन आहे बघा, पहिले जी कॉन्फरन्स आहे आफ्टर फाउंडिंग द नाम, हे कुठे कंडक्ट करण्यात आलं होतं, तर 1961 मध्ये बेलग्रेडमध्ये झालं होतं बघा. ओके, हा एक फॅक्ट तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. ओके, तर इंडिया वॉज ऑल्सो द को फाउंडर ऑफ द नाम. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल वॉज एस्टॅब्लिश्ड बाय विलियम जोन्स. संस्कृत स्कूल वॉज एस्टॅब्लिश्ड इन बनारस बाय जॉनथन डंकन. क्लाइव्ह स्ट्रेंथन द ब्रिटिश पॉवर इन इंडिया बाय सायनिंग द ट्रिटी ऑफ बेनारस. ओके, इथे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. याचा आन्सर काय असणार आहे, तर बी असणार आहे की याच्यापैकी किती 2 हे बरोबर आहेत. ओके, ओनली 2 आर करेक्ट. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे बघा, तर एशियाटिक सोसायटी बेंगॉल ही विलियम जोन्स यांनी फॉर्म केली होती. कधी केली होती, तर 1784 मध्ये केली होती. ओके, 1784 मध्ये. त्याचबरोबर जे आहे बघा 1791 मध्ये आपल्याला जॉनथन डंकन यांनी जे आहे बघा संस्कृत स्कूल जे आहे तर ती फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह नसून तर वॉरन हेस्टिंग यांनी जे आहे इथे ब्रिटिश पॉवर एस्टॅब्लिश करण्यासाठी जे आहे बघा ट्रिटी ऑफ बेनारस ही साईन केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, A.K. Gopalan was a popular activist at Guruvayur in Kerala and later became Kerala's most popular communist peasant leader. हे ट्रू स्टेटमेंट आहे बघा. त्याचबरोबर मन्नू गोंड अँड चैतू कोयकू ऑफर्ड फॉरेस्ट सत्याग्रह इन बैतूल इन सेंट्रल प्रोव्हिन्सेस. ओके, तर हे सुद्धा काय आहे, तर हे ट्रू आहे. ओके, त्याचबरोबर थर्डचे स्टेटमेंट आहे बघा, मौलाना भसानी ऑर्गनाइज द लार्ज प्रजा संमेलन ॲट सिराजगंज अँड डिमांडेड ॲबोल्युशन ऑफ जमीनदारी अँड रिडक्शन इन डेप्स. ओके, तर पर्सनॅलिटीज बेस्ड क्वेश्चन आहे बघा. ओके, तर जे पर्सनॅलिटीज आहे बघा, तर ह्या चांगला तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकता. याचा जो सोर्स आहे बघा, हा सोर्स तुम्हाला आझादी का अमृत महोत्सव ही जी वेबसाईट आहे बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल, याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत बघा यांच्या संदर्भात तिथे ब्लॉग्स जे आहेत ते पब्लिश केलेले आहेत. ओके, कोण कोण फ्रीडम मुवमेंटमध्ये पर्सनॅलिटीज तिथे सहभागी होत्या किंवा कोणकोणते त्यांचे कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचे आहे, जे अननोन नेम्स आहेत ज्यांना आपण अनसंग हिरोज असं म्हणतो, तर हे जे आहे ते तुम्हाला तिथे त्या वेबसाईटवरती तिथे मिळून जाईल बघा. ठीक आहे. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, वायकॉम सत्याग्रह वॉज मेनली लॉन्च्ड अगेन्स्ट विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे मेन गोल काय होता वायकॉम सत्याग्रहाचा. ओके, तर बेसिकली जे आहे बघा टेम्पल एंट्री मुवमेंट जे आहे बघा. ओके, टेम्पल एंट्री मुवमेंट जी आहे बघा अनटचेबल्सच्या संदर्भात, अनटचेबिलिटीला जे आहे अपोज करण्यासाठी हे जे सत्याग्रह आहे ते आपल्याला लॉन्च झालेलं दिसून येतं. 1924 आणि 1925 मध्ये जे आहे हे सत्याग्रह जे आहे तर ते चालवलं गेलं होतं. त्याचबरोबर जे आहे बघा याच्यामध्ये आपल्याला केलप्पन ओके यांची लीडरशिप जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काही डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे भिल विलेजेसच्या संदर्भात आणि भिल कम्युनिटीचे यांच्या संदर्भात. तर इथे विचारलेलं आहे की कोण होते खालीलपैकी जे यांचे लीडर्स आहे. तर बेसिकली याच्यामध्ये जे आहे बघा फर्स्ट मोतीलाल तेजावत, तर हे जे आहे हे इथे आपल्याला मेजर लीडर म्हणून बघायला मिळते. त्याबरोबर जे सेकंड आहेत बघा पर्सनॅलिटी कुमारम भीम. ओके, तर कुमारम भीम कशाच्या संदर्भात पॉप्युलर आहे तर लिबरेशन ऑफ हैदराबाद फ्रॉम निजाम. ओके, लिबरेशन ऑफ हैदराबाद फ्रॉम निजाम या संदर्भात हे पॉप्युलर आहेत. त्याचबरोबर मदारी पासी जे आहेत तर हे आपल्याला एका लीडरच्या संदर्भात पॉप्युलर झालेले दिसून येतात. एका लीडर. ओके, तर एका लीडर जे आहे बघा एका मुवमेंट जे आहे ही आपल्याला अवधमध्ये जे आहे 1920s मध्ये जे आहे हे आपल्याला सुरू झालेली दिसून येते. त्याचबरोबर बिरसा मुंडा जे आहे बघा 1850s मध्ये जे आहे ओके मुंडा रेबेलियन जे आहे हे आपल्याला उलगुलान वगैरे जे आहे ते शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्यू झालेलं दिसून येतं. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे बघा,
इथे 5 इयर प्लॅनच्या संदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत की द 5th year plan did not last its full term but his program mostly coincided with the emergency period. ओके, तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर इथे करेक्ट आहे. ओके, इमर्जन्सी जी आहे ती त्या काळामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर द प्लॅन वॉज टार्गेटेड ॲट रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन बाय इनॅक्टिंग अ रेंज ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स. तर ह्या प्लॅनचा जो मेन उद्देश होता तो इंडस्ट्रियलायझेशन नसून तो काय होता तर पॉवर्टी रिडक्शन. ओके, पॉवर्टी रिडक्शन हा याचा मेन उद्देश होता. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट काय आहे तर इथे चुकीचं आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट जे आहे तर इथे करेक्ट आपल्याला दिसून येतं. तर याचा जर कार्यकाळ आपण बघितला 5th 5 year प्लॅनचा तर हा आपल्याला 1974 ते 1979 असा आपल्याला हा दिसून येतो. 1974 ते 1979 हा याचा इथे जो आहे तो ठरवण्यात आला होता. ओके, तर 78 पर्यंत जे आहे बघा ही जी योजना आहे ही आपल्याला कम्प्लिटली प्रॅक्टिकली जी आहे ती इम्प्लिमेंट झालेली दिसून येते. म्हणजे 1 वर्ष आधी जे आहे तर ते तिथे ती एंड झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Article 360A was inserted in the Constitution with relation to territorial acquisition. तर टेरिटोरियल इक्वायझिशन नाही आहे तर ॲबॉलिशन ऑफ प्रायव्ही पर्सेस. ओके, प्रायव्ही पर्सेसच्या संदर्भात आहे बघा. जे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आफ्टर इंडिपेंडन्स देअर वेर स्टेट्स, ओके, रूलर्स अँड किंगडम्स. ओके, जे काही प्रिन्सली स्टेट्स होते त्या प्रिन्सली स्टेट्सची जे काही राज्यकर्ते होते तर यांना जे आहे बघा एक टाईपची पेन्शन जी आहे बघा इथे प्रोव्हाइड करण्यात आली होती. यालाच प्रायव्ही पर्स असं म्हटलं जातं. तर त्याला ॲबॉलिश करण्यासाठी जे बघा हे आर्टिकल जे आहे अमेंडमेंट ही करण्यात आली होती. त्यानंतर द सिस्टम ऑफ प्रायव्ही पर्स फॉर द रूलर्स वॉज एस्टॅब्लिश्ड बिफोर द इंडिपेंडन्स इन इंडिया. तर बिफोर नसून आफ्टर इंडिपेंडन्स हे क्रिएट करण्यात आपल्याला येताना दिसून येतं. ओके, क्रिएट झालेलं आपल्याला ते दिसून येतं. तर 5,000 पर ॲनम टू 26 लाख पर ॲनम अशी जी रेंज आहे बघा या प्रायव्ही पर्सेसची आपल्याला दिसून येते. त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी ड्युरिंग द नेहरूवियन एरा ब्रॉडली रिव्हॉल्व्ड अराउंड द प्रिमाइसेस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. ओके, नेहरूवियन एराच्या वेळेस जे आहे बेसिक आपली फर्स्ट स्टेज जी आहे इंडियाज फॉरेन पॉलिसीची काय एस्टॅब्लिश झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये जे आहे बघा बेसिकली आपल्याला डिसअप्रुव्हल ऑफ पार्टिसिपेशन इन एनी मिलिटरी अलायन्स इदर बायलॅटरली ऑर मल्टीलॅटरली. ओके, तर हे इथे स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, कोणत्याही प्रकारच्या मिलिटरी अलायन्सला आपण जॉईन करण्याचं जे आहे तिथे नकार आपण दिला होता. ओके, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की कोल्ड वॉर जो आहे हा तिथे सुरू झाला होता. राईट, कोल्ड वॉरचा जो पिरियड आहे त्या काळातल्या गोष्टी आहेत बघा. तर इथे US वर्सेस USSR असा जो कोल्ड वॉर आहे. ओके, तर एक तर US ब्लॉक इथे जॉईन करायचा जो की कॅपिटलिस्ट वर्ग आहे का इथे कम्युनिस्ट वर्ग जो आहे कम्युनिस्ट ब्लॉक USSR तो जॉईन करायचा किंवा त्या संदर्भात जे काही मिलिटरी टॅक्टिक्स चालू आहे त्या संदर्भात या सगळ्या फॅक्ट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा अन इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी नॉट टाईड टू एनी ऑफ द टू कंटेंडिंग पॉवर्स ब्लॉक्स दस फॉर्मिंग अ न्यूट्रल फॉरेन पॉलिसी. तर हे स्टेटमेंट चुकीचे बघायचे. आता लॉजिकली ही करेक्ट वाटू शकतं की इंडियाची तर त्यावेळेस न्यूट्रल फॉरेन पॉलिसी होती तर तसं नाही आहे. तर इंडियाने त्या काळात जे स्टेटमेंट्स वगैरे दिले होते तर त्या काळात असं सांगण्यात आलं होतं की इट इज नॉट न्यूट्रल फॉरेन पॉलिसी बट इट इज इट्स ओन फॉरेन पॉलिसी. ओके, एक स्वतःची भारताची इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी असणार. त्यामध्ये तो एक तर इदर ग्रुपला जे आहे वेळोवेळी तो जॉईनही करू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचं जे आहे तो इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन तो करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे बघा अ पॉलिसी ऑफ फ्रेंडशिप विथ एव्हरी कंट्री. ओके, मग थर्ड स्टेटमेंटमध्ये तेच सांगितलेलं आहे की इट इज नॉट अ न्यूट्रल फॉरेन पॉलिसी बट इट इज अ पॉलिसी ऑफ फ्रेंडशिप विथ एव्हरी कंट्री. म्हणजे सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट जे काय आहे ते एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट आहे बघा. वेदर ऑफ द अमेरिकन ब्लॉक ऑर द सोव्हिएट ब्लॉक. ओके, मिलिटरी जॉईन नाही करायची तर काय करायचं एक फ्रेंडली ब्लॉक तयार इथे करायचा आहे.
त्यानंतर फोर्थ स्टेटमेंट आहे बघा, अन ऍक्टिव्ह अँटी कॉलोनियल पॉलिसी विच सपोर्टेड डिकॉलोनायझेशन इन युरोप अँड अमेरिकन कंट्रीज. तर युरोपियन नाहीये, कोणत्या आहेत तर न्यूली फ्रीडम झालेल्या कंट्रीज कोणत्या होत्या त्या काळात तर आफ्रिकन अँड एशियन कंट्रीज. ओके, तर युरोपियन आणि अमेरिकन तिथे येत नाहीत. त्यामुळे फोर्थ स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. त्यामुळे एक जे ऑप्शन आपल्याकडे वाचतं ते आहे फर्स्ट आणि थर्ड. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग 34 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग पार्टीज पार्टिसिपेटेड इन द फर्स्ट जनरल इलेक्शन्स फॉर द लोकसभा सीट्स. ऑल ऑफ द अबव आहे बघा. कृषिकर लोक पार्टी पण आहे, किसान मजदूर प्रजा पार्टी आहे, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन पार्टी सुद्धा तिथे आपल्याला सहभागी झालेली दिसून येते. त्याचबरोबर बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया पण आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पण आहे, ऑल इंडिया भारतीय जनसंघ पण आहे, त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक रुईकर ग्रुप पण आहे, त्याचबरोबर अखिल भारतीय हिंदू महासभा पण आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, त्याचबरोबर अखिल भारतीय रामराज्य परिषद सुद्धा आहे, त्याचबरोबर सोशलिस्ट पार्टी आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी सुद्धा आहे. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. CR दास. ओके, CR दास advocated that the Congress should take up the workers and peasants cause and incorporate them in the struggle for Swaraj, else they would get isolated from the movement. ओके, CR दासचं जे आर्ग्युमेंट होतं त्यांचं, तर त्यांनी हेच सांगितलं होतं की इथे जर आपण वेगवेगळ्या क्लासेसचा जर इकॉनॉमिक क्लासेसचा जर आपण इथे सहभाग घेतला तर जी मुवमेंट आहे तर ही कशी आहे तर ही स्ट्रॉंग तिथे होऊ शकते. ओके, स्वराज मुवमेंट. त्यानंतर तर आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल डेमोक्रेटिक आयडियाज ऑफ ब्रिटिश लेबर पार्टी. तर हे सुद्धा इथे काय तर ट्रू आहे. ओके, याचं आन्सर काय असणार आहे बघा सी. ओके, बोथ 1 and 2 आर करेक्ट. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, शशिपादा बॅनर्जी ट्राईड टू गेट अ बिल प्रोव्हाइडिंग बेटर कंडिशन्स टू लेबर पास इन द बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. 36 नंबरचं जे स्टेटमेंट आहे तर हे कसं आहे, हे सुद्धा ट्रू आहे इथे. त्यानंतर सोराबजी सापूरजी बेंगॉली स्टार्टेड अ वर्किंग मॅन्स क्लब अँड न्यूजपेपर भारत श्रमजीवी. तर भारत श्रमजीवी कोणी स्टार्ट केलं होतं ॲक्च्युली नारायण बेगाजी लोखंडे यांनी. ओके, आणि सोराबजी शापूरजी बेंगॉली यांनी काय स्टार्ट केलं होतं बघा तर बॉम्बे मिल आणि मिल हँड्स असोसिएशनमध्ये यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट कसं आहे रॉंग आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट काय आहे तर हे करेक्ट आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे 36 तर ए आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 37 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. आता इथे बघा नॉट करेक्ट विचारलेले आहे, छोटे छोटे कीवर्ड्स असतात बघा. क्वेश्चन आपण बऱ्याच वेळेस घाईमध्ये वाचतो त्यामुळे असे जे कीवर्ड्स आहेत तर हे आपल्याकडून जे आहे इग्नोर होऊन जातात आणि याच्यामुळे जे आन्सर जे करेक्ट येणार होतं ते आपलं चुकून जातं. त्यामुळे ह्या गोष्टी एकदम बारकाईने इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट इन द कंटेक्स्ट ऑफ युरोपियन इफेक्ट ऑन इंडियन ट्रेड. म्हणजे युरोपियन इफेक्ट जो आहे तो भारतीय व्यापारावरती कसा पडला. तर बघा इथे जे आहे बघा, क्राफ्ट पर्सन बिगॅन टू वर्क ऑन अ सिस्टम ऑफ ॲडव्हान्सेस. तर हे ट्रू आहे, विचारलेलं आपल्याला नॉट आहे. ओके, त्यानंतर विवर्स नो लॉंगर हॅड द लिबर्टी ऑफ सेलिंग देअर ओन क्लोथ. ओके, त्यानंतर डिक्लाइन. ओके, हे सुद्धा ट्रू आहे. ओके, कारण की जे मोनोपॉली जी इस्टॅब्लिश झाली होती ब्रिटिशांकडून त्यामुळे ही जी लिबर्टी आहे तर ही टोटली त्यांना राईट्स जे आहेत तर ब्रिटिशांनी ऑक्युपाय केले होते विवर्स यांचे. त्यानंतर डिक्लाइन इन द क्राफ्ट ऑफ स्पिनिंग विविंग अँड ब्लिचिंग डाई. तर हे चुकीचं आहे बघा. इथे जे आहे आपल्याला राईज झालेलं दिसून येतं. हे जे सगळे जे टेक्स्टाईलचे जे बिझनेसेस आहेत किंवा फॅक्टरीज आहेत यांच्यामध्ये काय झालं ती वाढ आपल्याला दिसून येते. ओके, व्हाय ड्यू टू व्हेरियस डिमांड्स ऑफ इंडियन टेक्स्टाईल्स. त्यामध्ये मग इंडिगो जे आहे बघा, इंडिगोची फार मोठ्या प्रमाणात वर्ल्ड वाईड डिमांड आपल्याला आलेली दिसून येते. फोर्थ स्टेटमेंट जे आहे बघा, इंडियन ट्रेडर्स वर फोर्स टू वर्क ॲज एजंट्स ऑफ युरोपियन मर्चंट्स. हे सुद्धा ट्रू आहे. सेकंड जे आहे ते फॉल्स आहे. त्याच्यामुळं 37चा आन्सर असणार आहे सी. 38चा क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू एका मुवमेंट. ओके, एका मुवमेंट कुठे झाली होती तर अवध या ठिकाणी झाली होती 1920s मध्ये. तर एका मुवमेंट कन्सिडर द फॉलोइंग, द डिस्ट्रिक्ट्स ऑफ हरदोई इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ अवध वेर द फोकल पॉईंट्स. ओके, तुम्हाला बेसिकली एवढं जरी माहीत असलं की अवधमध्ये ही मुवमेंट झाली होती तर इथे फर्स्ट स्टेटमेंट तुमचं करेक्टली ऑटोमॅटिकली येऊन जातं. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे बघा, द प्रायमरी कंप्लेंट्स इन्क्लुडेड द एक्सट्रॅक्शन ऑफ रेंट that was often 50% greater than a reported rent, the tyranny of the ठेकेदार to whom the function of the rent collection was outsourced, and the practice of share rents. ओके, तर 38 नंबरचं जे आन्सर आहे बघा
हे सुद्धा इथे काय आहे तर करेक्ट आहे. ओके, बोथ आर हिअर करेक्ट. ठीक आहे, बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द इमिजिएट रिझन रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्लाइन ऑफ मसुलीपट्टनम. ओके, मसुलीपट्टनमचे जे काही डिक्लाइन झालं होतं त्याचं इमिजिएट रिझन हे काय होतं. बेसिकली आपल्याला इथे बघायला मिळतं की जेव्हा औरंगजेब गोलकोंडा अनेक्स झाला होता औरंगजेबकडून, तर ते जे आहे तर ते इमिजिएट रिझन जे आहे ते आपल्याला बघायला इथं मिळतं. ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट इन द कंटेक्स्ट ऑफ अहम्स. ते अहमच्या संदर्भात जे आहे बघा, तर इथे जे आहे बघा, दे वेर डिपेंडेंट ऑन द पाईक्स फॉर मिलिटरी सर्व्हिसेस. ओके, 40चं जे आन्सर असणार आहे बघा ते बी असणार आहे. ठीक आहे. याच्यामुळं हे बेसिकली का होत होतं असं की मिलिटरी सर्व्हिसेससाठी, कारण की जे इथे जे आहे बघा लेबर जे आहे बघा लेबर. ओके, तर लेबर जे आहे, ओके, ॲडल्ट मेल्स सर्व ड्युरिंग वॉर. ओके, हे त्याचं मेन रिझन्स आपल्याला इथं दिसून येतं. आता ह्या ज्या घटना आहेत बघा, ह्या आपल्याला जवळपास 17th सेंचुरीमध्ये ज्या आहे, फर्स्ट हाफ ऑफ 17th सेंचुरीमध्ये आपल्याला घडलेल्या दिसून येतात. कधी तर फर्स्ट हाफ ऑफ 17th सेंचुरी. ओके, त्यानंतर इथे जे आहे बघा की हिस्टॉरिकल वर्क्स ॲज बुरंजीज. ओके, रिटन इन बेंगॉली. तर बेंगॉलीमध्ये नसून तर कशात लिहिल्या गेल्या होत्या, आसामीज आणि अहोमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये. ओके, तर इथे हे स्टेटमेंट जे आहे ते ऑटोमॅटिकली फॉल्स होऊन जातं बघा. ओके, त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, द प्राइस ऑफ इंडियन इंडिगो वॉज लो इन युरोपियन मार्केट. आता लो इथे नव्हता बघा, बेसिकली कसं होता, हाय होता. त्यामुळे फोर्सफुल प्रोडक्शन जे आहे ते इंडियामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. वूड प्लांट वॉज एक्सपेन्सिव्ह इन युरोप ॲज इट इज वॉज रेअरली अवेलेबल. तर वूड प्लांट जे बघा बेसिकली खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवेलेबल होतं, त्यामुळे याची कॉस्ट कशी होती, ऑब्व्हियसली लो होती. आणि जेव्हा इंडिगो तिथे मार्केटमध्ये आणण्यात आलं त्याच्यानंतर जे आहे वूड प्लांटची व्हॅल्यू ही टोटली संपलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर डाय मेड फ्रॉम वूड प्लांट वॉज ऑफ बेटर क्वालिटी ॲज कम्पेअर टू इंडियन इंडिगो. तर हे सुद्धा काय तर चुकीचं आहे. Because the dye made from Indian indigo was always superior. That's why the demand of the Indian indigo was greater than the wood plant. यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा, 41चं डी. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिझन फॉर द शिफ्ट ऑफ इंडिगो प्लांटेशन टू बिहार. ओके, तर हे जे बिहारमध्ये जे शिफ्ट इंडिगो प्लांटेशन झालं तर कुठून झालं हे मेजरली बघा, बेंगॉल टू बिहार झालं. ओके, पहिला तर फॅक्ट हा आहे की from Bengal to Bihar it shifted because there was a rebellion by Bengal Ryots. ओके, रयतवारी सिस्टीम आपण आता जस्ट चर्चा केली बघा रयतवारी सिस्टीमवरती, राईट. रयतवारी सिस्टीममध्ये जे आहे बघा रिबेलियन जे आहे ते आपल्याला घडलेलं दिसून येतं, कारण की जे रेंट आहे, ओके, तर इंडिगो ग्रो करण्याचं जे रिफ्युजल आहे ते बेंगॉल रयट्सने हे दिलं होतं. ओके, दे रिफ्युज्ड टू ग्रो इंडिगो इन बेंगॉल. दॅट्स वाय देअर वॉज अ शिफ्टिंग ऑफ इंडिगो प्लांटेशन इन बिहार. ओके, त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, वुड्स डिस्पॅच जे आहे बघा, जे एज्युकेशनच्या संदर्भात आहे, या संदर्भात हा क्वेश्चन आहे की इट आर्ग्यूड दॅट लिटरेचर ऑफ ईस्ट इंडिया कंपनी वुड इम्प्रूव्ह द स्टेटस ऑफ पीपल ऑफ. ठीक आहे, तर स्टेटस इम्प्रूव्ह नाही करणार, तर आर्ग्युमेंट असं करण्यात आलं होतं की द मॉरॅलिटी ऑफ द इंडियन्स विल बी इम्प्रूव्ह. ओके, नैतिकता जी आहे तर ती इम्प्रूव्ह करण्यात येईल. तर हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. एज्युकेशन डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट वॉज अबॉलिश्ड. असं तर होऊ शकत नाही, कारण की बेसिकली ह्या कमिशनच्या मागं, ह्या डिस्पॅचच्या मागं फॉर्मेशनचं रिझन जे आहे तर हे बेसिकली हेच होतं की इथे कमिटीज वेगवेगळ्या फॉर्म करायच्या होत्या, जेणेकरून एज्युकेशन जे आहे तर ते अजून कसं इफेक्टिव्हली आपल्याला स्प्रेड करता येईल. ओके, त्याच्यामुळे ॲबॉलिशन नसून इथे काय तर फॉर्मेशन असं वर्ड इथे असतं, तर हे करेक्ट असलं असतं. 43चं काय बघा, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे 43चा आन्सर काय तर डी. त्यानंतर 44 नंबरवरती, विथ रेफरन्स टू दुर्गाबाई देशमुख consider the following statement. She conducted salt satyagraha during civil disobedience movement. तर हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. शी फाउंडेड द मद्रास महिला सभा. असं नाही घेत, त्यांनी जे आहे बघा आंध्र महिला सभाची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळते. ओके, आंध्र महिला सभा. तर सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे, फर्स्ट स्टेटमेंट हे करेक्ट आहे. ओके, दुर्गाबाई देशमुख जे आहे बघा आंध्र महिला सभाच्या फाउंडर होत्या, त्यांना आयरन लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. त्यानंतर त्यांनी सॉल्ट सत्याग्रह जे आहे बघा सिव्हिल डिसओबिडियन्सच्या मुवमेंटमध्ये जे आहे मद्रासमध्ये त्यांनी याची प्रॅक्टिस केली. त्याचबरोबर आंध्र महिला सभाच्या सारख्या विविध इन्स्टिट्यूशनच्या ज्या आहे सोशल वेलफेअरच्या तर त्या फाउंडर होत्या.
त्याचबरोबर जे आहे बघा आंध्रा महिला नावाचं जे जनरल आहे ते सुद्धा त्यांनी लॉन्च केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं जे आहे बघा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या मेंबर सुद्धा त्या राहिल्या होत्या. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, रत्नेश्वर रॉय इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. तर सिव्हिल डिसओबिडियन्सच्या संदर्भात ह्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत बघा ह्या इथे रिलेटेड आहे. ओके, तर बॉयकॉटिंग ऑफ फॉरेन क्लॉथ्स, ब्रिटिश गुड्स, इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स यांच्या सगळ्यांचं बॉयकॉट करून जे आहे बघा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये जे आहे यांचं पार्टिसिपेशन आपल्याला दिसून येतं. महत्त्वाचा फॅक्ट काय बघा, MCQ मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की लोकेशन म्हणजे कोणत्या ठिकाणावरून हे ऑपरेट मेजरली करायचे. तर रत्नेश्वर रॉय जे आहे बघा आसाम. ओके, बऱ्याच वेळेस MCQ मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात बेंगॉल किंवा ओडिशा. ओके, तसे सिमिलर वाटू शकतं आणि आसाम याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे की गांधीजी डिसमिस बोथ कॅपिटलिझम अँड वेस्टर्न सोशलिझम. तर फर्स्ट स्टेटमेंट हे करेक्ट आहे बघा. ओके, तर सेकंड जे स्टेटमेंट आहे बघा, द आयडिया ऑफ विलेज सर्वोदय वॉज डेव्हलप्ड बाय विनोबा भावे. पण सर्वोदयची जी कन्सेप्ट आहे बघा ही गांधीजी यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय तर हे करेक्ट आहे. ओके, तर रुरल इकॉनॉमी, ओके, एन्शियंट कल्चर, कल्चरल सिव्हिलायझेशन, इंडियन कल्चर या सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती जे आहे बघा गांधीजी यांचा जो आहे फोकस आपल्याला दिसून येतो. ओके, जी इंडियन इकॉनॉमी ही कशी पाहिजे तर सेल्फ डिपेंडंट पाहिजे, सेल्फ रिलायबल पाहिजे. ओके, आत्मनिर्भरती पाहिजे. ओके, सेल्फ रिलायन्स ती पाहिजे. त्यानंतर 47 नंबरचा आहे बघा, विथ 47 नंबरचा क्वेश्चन आहे की विथ रेफरन्स टू द फॉर्मेशन ऑफ काँग्रेस मिनिस्ट्रीज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट हॅज चेंज द बॅलन्स ऑफ पॉवर इन रिलेशन टू ब्रिटिश रूलर्स. इट वॉज अ सायकोलॉजिकल विक्ट्री ओव्हर ब्रिटिश. तर दोन्ही स्टेटमेंट काय इथे करेक्ट आहे. त्यानंतर बघा 48 नंबरचा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू इलेक्शन मॅनिफेस्टो ऑफ काँग्रेस इन 1936 द मॅनिफेस्टो रिअफर्म्ड द टोटल रिजेक्शन ऑफ द ऍक्ट ऑफ 1935 बाय द काँग्रेस. ओके, तर 48 मध्ये जे आहे बघा तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर द मॅनिफेस्टो क्लॅरिफाईड द एम ऑफ सेंडिंग काँग्रेसमॅन टू द लेजिस्लेचर वॉज नॉट टू कोऑपरेट विथ द गव्हर्नमेंट बट टू कॉम्बॅट द ऍक्ट ऑफ 1935. 1935 चे ऍक्ट सोबत जे काही डिससॅटिस्फॅक्शन होतं त्याला कॉम्बॅट करण्यासाठी जे आहे मेजरली हे इलेक्शन मॅनिफेस्टो जे आहे तर ते तयार करण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर जे आहे बघा इट डिक्लेअर्ड द नॅशनल इंडिपेंडन्स दॅट नॅशनल इंडिपेंडन्स कुड गिव्ह इंडियन्स द पॉवर टू सॉल्व देअर सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ॲट द एंड ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ मासेस. एक जनरल स्टेटमेंट आहे बघा, हे लॉजिकली काय तर करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, तर याचा आन्सर काय असणार आहे बघा 48चं तर ऑल द 3 सी आन्सर असणार आहे. ठीक आहे, ओनली 3 म्हणजे ऑल द स्टेटमेंट्स आर करेक्ट. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, इथे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. द नॉन कॉपरेशन मुवमेंट ऑब्जेक्टिव्ह वॉज टू ब्रिंग द गव्हर्नमेंट टू स्टँड स्टील बाय नॉट कोऑपरेटिंग विथ देम. बेसिकली मिनिंग विचारलेला आहे की ह्या पर्टिक्युलर मुवमेंटचा मिनिंग हा होता का, किंवा याचा जी फिलॉसॉफी होती ह्या पर्टिक्युलर मुवमेंटची ती एक्झॅक्टली काय होती. तर एक्सप्लेनेशनमध्ये तेच दिलेलं आहे की इट्स ऑब्जेक्टिव्ह वॉज टू ब्रिंग द गव्हर्नमेंट टू स्टँड स्टील बाय नॉट कॉपरेटिंग विथ देम. ओके, नॉन कॉपरेशनचा अर्थ तोच होतो की कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना कॉपरेट करायचं नाहीये. त्याचबरोबर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट ऑब्जेक्टिव्ह वॉज टू कॉन्शियसली ब्रेक सम लॉज. आपण बघतो की सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटची जी स्टार्टिंग आहे ती ही सुरुवातच झाली की बाय ब्रेकिंग द सॉल्ट लॉज है ना. दांडीमार जे आहे तिथे आपल्याला सॉल्ट संदर्भाचा जो ऍक्ट आहे लॉ आहे तर त्याला तोडण्यापासून जे आहे बघा इंटेन्शनली आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट कसे आहे तिथे करेक्ट आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा 58 नंबर. इथे 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्याचबरोबर खाली इथे मुवमेंट्स दिलेल्या आहेत. तर ह्या 3 ऍक्टिव्हिटीज कोणत्या मुवमेंटमध्ये स्पेशली परफॉर्म केल्या जात होत्या. प्रभात फेरी ज्या आहेत बघा, मेन वुमेन चिल्ड्रन बेंड अराउंड अँड डॉन सिंगिंग नॅशनलिस्ट सॉंग्स. ठीक आहे, तर पत्रिका दिस इलिगल न्यूज शीट्स वेअर सर्क्युलेटेड ऑल ओव्हर द कंट्री टू डिफाय द हेटेड प्रेस ऍक्ट. मॅजिक लँडन यूज टू कॅरी द नॅशनलिस्ट मेसेजेस टू द विलेजेस. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत बघा ह्या आपल्याला सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये ज्या आहे फॉलो झालेल्या दिसून येतात. ओके, तर बेसिकली जे हे बघा अजून याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला वानर सेना जे आहे बघा. ओके, चिल्ड्रन ड्रेस ॲज वानर्स. ओके, फॉर स्प्रेडिंग अवेअरनेस. ओके, अँड स्प्रेडिंग द कल्चर स्प्रेड करण्यासाठी जे बघा वानर सेनाचं फॉर्मेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर ओव्हरऑल जी टेस्ट सिरीजचे जे ॲनालिसिस आहे बघा तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला क्लॅरिफाय होतात तिथे आणि बरेचसे जे ॲडिशनल फॅक्ट्स आहेत
तर हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. तर नेक्स्ट टेस्ट सिरीज ॲनालिसिसमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तर UPSC प्रिलिम्स 2024च्या संदर्भात जी स्पॉटलाईट अकॅडमी टेस्ट सिरीज आहे UPSC 2024 ही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता. तुमच्या काही जरी क्वेरीज असतील तर तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती स्पॉटलाईट टीमशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. ही टेस्ट सिरीज जी आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही फॉर्मॅट्समध्ये ही अवेलेबल आहे.